नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी एक लघुकथा सादर करत आहे. पाहणा, लघुकथा जी आहे म्हणजे मानवाला एक आशेचा किरण किती उभारी देत असतो. त्याचं आयुष्य अगदी बदलून टाकत असतो. पण तो आशेचा किरण जेव्हा मिळतो तेव्हा त्या व्यक्तीला एक 10 हत्तीचं जणू बळ येत असतं आणि त्याचं आयुष्य कसं पालटून जात असतं हेच सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या या लघुकथेतून करत आहे. आणि कथेचं नाव आहे आशेचा किरण. आशेचा किरण. कधी कोणावर कोणता प्रसंग येईल काही सांगता येत नाही, परंतु एक आशेचा किरण जगण्यास बळ देऊन जातं. उर्मी वयाने लहानच, साधारणतः ती 7वीत असेल. शाळेत खूप हुशार, नेहमीच पहिला नंबर असायचा. शाळेची खूप आवड, अगदी सगळी पुस्तके जणू तोंड पाठच असायची. खूप शिकून खूप मोठं व्हायचं हे अगदी लहानपणापासूनच तिचं स्वप्न होतं. कारण घरची परिस्थिती पण तिची हलाखीचीच होती. 18-20 दारिद्र्य, परंतु मनाने खूप श्रीमंत होती. सतत अभ्यासात व्यस्त असायची. आईला घरकामात मदत पण करायचीच. आई बाबांबद्दल नेहमीच तिच्या डोळ्यात आदर असायचा. परंतु तिचे हे सुख नियतीलाच बघवले नाही. उर्मी 7वी पास झाली आणि तिचे बाबा कायमचेच देवाघरी गेले. उर्मीवर दुःखाचा डोंगर कोसळला. आईला कळत नव्हते की तिला कसे आता सावरायचे. उर्मी दिवसेंदिवस अबोल होत गेली. मनाने फार खचली होती. बाबांच्या दुःखातून तिने सावरणे तिला जरा अवघडच झाले होते. आणि दुसरीकडे तिला आई दिसत होती. ती पाहणा की घराचा भार आई कसा पेलणार हा प्रश्न तिला सतावत होता. लहान वयातच जणू ही अगदी मोठी झाली होती उर्मी. दोन्ही विचारांनी ती अगदी खचून गेली होती. परंतु आशेचा एक किरण तिच्या जवळ आला. तो स्कॉलरशिप गुणपत्रिकेच्या रूपात. उर्मी अतिशय चांगल्या मार्क्सनी स्कॉलरशिप परीक्षेत पास झाली होती. तिचा शाळेत प्रथम क्रमांक आला होता. हा आशेचा किरण तिला जगण्याचं बळ देऊन गेला. उर्मी आता शाळेत जाऊ लागली. तिचे हायस्कूलचे शिक्षणही पूर्ण झाले. 10वीला सुद्धा चांगल्या मार्क्सने ती पास झाली. आणि तिच्या शिक्षकांनी तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. 11वी 12वी पूर्ण केली तिने आणि MPSCचा अभ्यास करू लागली. दिवसभर कॅम्प्युटरवर काम करायची आणि रात्री मग अभ्यास करायची. असाच तिचा दिनक्रम चालू होता. एक दिवस वर्तमानपत्रामध्ये तिचा फोटो आला. MPSC पास उर्मीचे महिला बाल कल्याण क्षेत्रात निवड आणि अभिनंदन. तर अशा पद्धतीनं उर्मीच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं उर्मी आली आणि एक मोठ्या पदावर ती स्थानापन्न झाली. आशेचा किरण मानवाला अशा पद्धतीनं उच्च पदावर नेऊन ठेवत असतो. पण तो आशेचा किरण मिळेपर्यंत आपण थांबणं गरजेचं आहे. म्हणतात ना, एक ठिणगीसुद्धा काय करते, केवढा अग्नी पेटवते. तशाच पद्धतीनं एक आशेचा किरण मानवाचं जीवन बदलून टाकू शकते. तसंच तुमचंसुद्धा अशाच पद्धतीनं जीवन बदलून जाईल. यदा कदाचित त्या आशेचा किरण जो आहे ना त्याची वाट पहा. लवकरच तो तुमच्याकडे येईल. कशी वाटली कथा अवश्य सांगा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवत राहा आणि प्रेरणासुद्धा देत राहा. धन्यवाद. आणि हो,
व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. चला, धन्यवाद.